महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत अटीतटीच्या झालेल्या सामन्यात ट्राय ब्रेकरवर दिलबहारने खंडोबाचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. जेवण म्हणजे फक्त पोटभरणं नसून ते चविष्ट आणि आरोग्यदायी हवं. म्हणूनच साई जीवन कोल्ड प्रेस्ड ऑइल बनवलंय सर्वोत्तम शेंगदाण्यांपासून. ना केमिकल्स ना उष्णता, झिरो कोलेस्ट्रॉल आणि ट्रान्सफॅट फ्री. प्रत्येक थेंबात शुद्धता, चव आणि आरोग्य. म्हणजेच तुमच्या हृदयासाठी आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उत्तम. आजच साई जीवन निवडा, कारण आरोग्याला शॉर्टकट नसतो. कोल्हापूर महानगरपालिका आयोजित महापौर चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध दिलबहार तालीम मंडळ यांचा सामना झाला. पूर्वार्धात दोन्ही संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. सामन्याच्या 17व्या मिनिटाला दिलबहार संघाच्या थंगनेलच्या पासवर स्वयं साळुंखेने गोल करत दिलबहार संघास 1-0 गोलची आघाडी मिळवून दिली. गोलची परतफेड करण्यासाठी खंडोबा संघाकडून आक्रमक खेळ करण्यात आला. सामन्याच्या 34व्या मिनिटाला दिलबहार संघाच्या प्रथम भोसलेच्या पासवर थंगनेल याने गोल करत दिलबहार संघाने 2-0 गोलची आघाडी घेतली. यानंतर सामन्याच्या 37व्या मिनिटाला खंडोबा संघाच्या विष्णू टीएमच्या पासवर रोहित जाधवने गोल करत 1 गोलची आघाडी कमी केली. मध्यांतरापर्यंत सामना 2-1 असा राहिला. उत्तरार्धात खंडोबा संघाने आक्रमक खेळ केला. सामन्याच्या 55व्या मिनिटाला खंडोबा संघाच्या विनायक पाटीलच्या पासवर संकेत मेढे याने गोल करत सामना 2-2 बरोबरीत आणला. यानंतर दोन्ही संघाकडून जोरदार चढाया करण्यात आल्या. मात्र दोन्ही संघांना आघाडी वाढवता आली नाही. त्यामुळे संपूर्ण वेळ सामना 2-2 बरोबरीत राहिल्याने सामना ट्राय ब्रेकरवर घेण्यात आला. ट्रायब्रेकरवर खंडोबा संघाकडून संकेत मेढे याने अचूक गोल केला, तर विष्णू टीएम, विनायक पाटील, प्रभू पोवार यांचे फटके वाया गेले. दिलबहार संघाकडून फेबिन, सुमित घाडगे, प्रथम भोसले यांनी तर लमखोलीन याचा फटका वाया गेल्याने हा सामना ट्रायब्रेकरवर दिलबहार संघाने खंडोबा संघावर विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. खंडोबा संघाकडून कुणाल दळवी, प्रभू पोवार, पृथ्वीराज साळुंखे, ऋतुराज संकपाळ यांनी तर दिलबहार संघाकडून माणिक पाटील, फेबिन, सुमित घाडगे, सुशांत अत्तिग्रे यांनी उत्कृष्ट खेळ केला. उद्या स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध वेताळमाळ तालीम मंडळ यांच्यात दुपारी 4 वाजता होणार आहे. माझा महाराष्ट्र न्यूजसाठी नाझ अत्तार, कोल्हापूर. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.